नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला झटपट आणि स्वादिष्ट ब्रेड सँडविच कसं बनवायचं हे दाखवणार आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी काही मिनिटातच तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी मी घेतले आहेत 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 1 काकडी, 5 उकडलेले बटाटे आणि अमूल बटर। कांदा, टोमॅटो आणि काकडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। सर्वप्रथम उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घेऊ। तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता, पण मी हाताने मॅश करत आहे। आता मॅश करून झाल्यानंतर आता या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो आणि कांदा घालू। तुम्हाला जास्त प्रमाणात भाज्या आवडत असतील तर त्या आणखीही घालू शकता। मस्त हे मिक्स करून घ्यायचं। याच्यानंतर आता यामध्ये मी घरची बनवलेली ग्रीन चटणी घालत आहे। या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी पुढच्या व्हिडिओमध्ये तिची रेसिपी घेऊन येईल। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। आता 2 ब्रेड स्लाइस घेऊ, त्यावर दोन्ही बाजूंना बटर लावून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही बटर लावू शकता किंवा वापरू शकता। यानंतर तयार केलेले मिश्रण एका ब्रेड स्लाइसवर समान पसरवून घेऊ। तुम्हाला जसं आवडेल तसं पातळ किंवा जाडसर लेयर ठेवू शकता। आता दुसरी ब्रेड स्लाइसवर घेऊन हलकं दाबून घेऊ। ठीक आहे। आता पॅन गरम करून मी पॅन गरम करते, त्याच्यावर थोडंसं बटर लावून घेऊ। तयार केलेलं ब्रेड सँडविच पॅनवर ठेवून एका बाजूने साधारणतः अर्धा मिनिट किंवा छान सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ। हे मी आता भाजते। ठीक आहे। आता सँडविच मस्त अर्धा मिनिट झाले तर ते एकदम पलटवून दुसऱ्या बाजूने सेम बटर लावून भाजून घेऊ। आता सँडविच पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घेतले। तयार आहे आपलं झटपट आणि स्वादिष्ट ब्रेड सँडविच। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।